मित्रांनो, तुम्ही कधी अशा माणसाला पाहिलंय का, ज्याच्या घरात पाळीव कुत्र्यांप्रमाणे हिस्त्र बिबट्या आणि अस्वल वावरतात? ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अशा ठिकाणी घालवलं जिथे ना रस्ते होते ना वीज. हे आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. बाबा आमटेंचा निस्वार्थी वारसा पुढे नेत त्यांनी गडचिरोलीच्या हेमलकसा या दुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्प उभा केला. आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहून दिलं. पण त्याही पेक्षा थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांचं प्राण्यांचं अनाथालय, जिथे माणूस आणि हिस्त्र प्राणी प्रेमाच्या एकाच भाषेत बोलतात. पुस्तकाची सुरुवात बाबा आमटे यांच्या संस्कारांपासून होते. बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली होती, पण प्रकाश आमटे यांनी गडचिरोलीसारख्या अतिशय दुर्गम भागात जाऊन हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी दिलेली खंबीर साथ या पुस्तकात प्रामुख्याने अधोरेखित केली आहे. 1973 मध्ये जेव्हा हेमलकसा येथे कामाला सुरुवात झाली, तेव्हा तिथे वीज, रस्ते किंवा साध्या सोयी सुविधाही नव्हत्या. आदिवासी बांधवांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपचारांबद्दल प्रचंड भीती आणि अंधश्रद्धा होती. सुरुवातीला लोक त्यांच्याकडे औषधांसाठी येत नसत. अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आमटे दाम्पत्याने केलेले प्रयत्न आणि सोसलेले कष्ट थक्क करणारे आहेत. केवळ आजार बरे करून आदिवासींचा विकास होणार नाही हे ओळखून त्यांनी तिथे शाळा सुरू केली. आज त्या शाळेतून शिकून बाहेर पडलेली मुले डॉक्टर, वकील आणि प्रगत शेतकरी होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली आहेत. शून्यातून विश्व कसे निर्माण करावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रकाश वाटा या पुस्तकातून आपल्याला समजतं की जर तुमचं ध्येय प्रामाणिक असेल तर तुम्ही शून्यातूनही विश्व निर्माण करू शकता. अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.